खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीसाठी 45 लाख रुपये निधी वनवासवाडीमध्ये वळवला। सातारा गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन। खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्ती येथील ग्रामस्थ सुनील शिंदे यांनी गटविकास अधिकारी यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे। दरम्यान समाज कल्याणाचा 45 लाख रुपयांचा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता, परंतु तो निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न वापरता वनवासवाडी गावात ज्योतिबा मंदिराकडे रस्त्यासाठी वापरण्यात आला आहे। या संदर्भात विविध अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला, पण दखल कोणीच घेतलेली नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून कामाला परवानगी दिली आहे। या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हलणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील शिंदे यांनी दिली। विषय माझा असा आहे, गेले 9 ते 10 महिने झाले मागासवर्गीय वस्तीचा फंड आणलेला। आता फंड आणल्यानंतर तो मी परत तक्रार दाखल केली, तेव्हा मी 2दा तो निधी परत घालवला, परंतु राजकीय दबावपोटी परत तो निधी नाव थोडं चेंजिंग करून आणला। नाव चेंज करून परत तो निधी आणला। ठीक आहे, निधी आणला, माझा काय ते विकास कामाला विरोध नाहीये, माझी भूमिका विकास व्हावा, गावचा विकास व्हावा, सगळं माझी नेमका तुमचा निधी कुठल्या कामासाठी आला होता आणि कुठल्या प्रशासनाकडून तो निधी कुठे वळवला? हा समाज कल्याणचा निधी आहे, समाज कल्याण आयुक्त याचा निधी आंबेडकर बोर्ड, तो शिंदे चर्मकार वस्तीसाठी फंड आलेला आहे। तो फंड तिथं न वापरता तो वनवासवाडी गावामध्ये ज्योतिबा मंदिर साईडनं काम चालू केलेलं आहे। तर त्यासाठी मी त्या उपोषणावर बसलेलो आहे। अधिकाऱ्यांना भेटला, काय वाटलं? मी अधिकाऱ्यांना भेटलो, पत्रव्यवहार केला, सगळं केला, पण कोणी याची मला दखल घेतली नाही। पण गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून ते काम चालू करण्याची परवानगी दिलेली। आता तुम्ही अर्धनग्न बसला आहोत, आता तुमचं पाऊल काय असणार? आधी माझं तेच काय, आता मला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत तो हलणार नाही। आणि संबंधित गट विकास अधिकारी आहे, समाज कल्याण आयुक्त आहे, संबंधित ग्रामपंचायतीने बोगस कागदपत्रे सादर केले आहेत किंवा गट विकासाने बोगस कागद सादर केले, विस्तार अधिकारी आम्ही चुकीच्या पद्धतीने कागद ग्रामपंचायत सादर केल्यानंतर आम्ही मागणी केली की बाबा तुम्ही पुन्हा चौकशी करा, म्हणून गट विकासाने पुन्हा चौकशी नेमली। नेमल्यानंतर विस्तार अधिकारी निकम यांची चौकशी केली, चौकशी त्यांनी केल्यानंतर अहवाल त्यांनी योग्य दिला, पण गट विकास अधिकाऱ्याने चुकीचा अहवाल दिलाय। राजकीय दबावपोटी सगळा खेळ चाललेला आहे, आमच्या मागासवर्गीय अन्याय होते। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही, संबंधित अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी तो हलला नाही।